नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तसं पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील काही भाग, सोलापूर जिल्हा यांना सुजलाम सुफलाम बनवणारं असं उजनी धरण, या उजनी धरणातील यावर्षी ते पूर्ण भरलं होतं। मात्र सद्य परिस्थितीला त्यात अवघा 23% पाणीसाठा शिल्लक आहे। म्हणजे 12.40 दशलक्ष घन TMC एवढं पाणी तिथं शिल्लक असून या महिना अखेरपर्यंत हा पाणीसाठाही संपेल असं जलसंपदा विभागाचा अंदाज आहे। त्यामुळं साहजिकच या धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणारं सोलापूर शहर, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी आणि धाराशिव या शहरातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरं जावं लागेल, हेही तेवढंच खरं। पाण्याचं बाष्पीभवन आणि शेतीसाठी आवर्तनं, त्याचबरोबर पाणी उपसा यामुळं हे पाण्याची पातळी घटलेली असावी असा एक अंदाज बांधला जातो। उजनी धरण तसं पाहिलं तर त्याचं बॅकवॉटर क्षेत्र फार मोठं आहे। अगदी पुणे सोलापूर हायवेच्या धरणाचं जो बांध आहे तेथून ते थेट दौंडच्या पण पुढं आणि इकडं अहमदनगर जिल्ह्यापर्यंत त्याचं बॅकवॉटरचं हे दिसतं आहे। एकंदरीत पाहता असं जर झालं तर मग सोलापूर, धाराशिव, बार्शीकरांनी पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे आणि त्यासाठी मग जिल्हा प्रशासनानं लवकरात लवकर पावलं उचलणं पण तेवढंच गरजेचं आहे। आणि त्यासाठी मग आता काय हालचाली होतात याकडं आपणा सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे। भारत कुमार अशी ज्यांची सिनेसृष्टीत ओळख होती अशा मनोज कुमार यांचं आज देहावसन झालं। वयाच्या 87व्या वर्षी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। क्रांती, रोटी कपडा और मकान, उपकार आदी गाजलेले चित्रपट त्यांनी निर्मिती केले, दिग्दर्शन केलं आणि अभिनय पण केला होता। त्यांच्या चित्रपटात देशभक्ती ओतप्रोत ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत होतं। मग त्यांनी प्रत्येक चित्रपटात वेगवेगळे विषय हाताळले होते। मनोज कुमार यांना आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल तर श्रद्धांजली। काल एक दुर्दैवी घटना घडली। पुणे येथील मंगेशकर रुग्णालयानं बाळंतपणासाठी दाखल करण्यात आणलेल्या भिसे या महिलेला डिपॉझिट भरल्याशिवाय उपचार करणार नाहीत अशी आडमुठी भूमिका घेतल्यामुळं त्या रुग्ण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र मृत्यूपूर्वी तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला होता। भिसे महिलेचे पती हे भाजपचे पिंपरी चिंचवड परिसरात राहणारे विधान परिषद सदस्य असलेल्या आमदाराचे PA होते। पतींनी जे PA आहेत गोरख यांचे, त्यांनी मुख्यमंत्री रुग्णासंबंधीची सहाय्यता ही आहे तिथं त्या कक्षाला फोन केला। त्या कक्षानंही रुग्णालयाला फोन केल्याचं कळतं, पण तरीही रुग्णालय गेंड्याची कातडी पांघरल्यासारखं रुग्णालय प्रशासन वागलं आणि हे झालं। आता या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे। मंगेशकर रुग्णालयासमोर आता शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांनी रुग्णालयाच्या फलकाला काळं पण फासलं आहे। हे रुग्णालय वर्षाला ₹1 या नाममात्र भाड्या याच्यावर जागा शासनानं दिलेली आहे आणि त्यावर हे रुग्णालय उभे आहे। त्यामुळं त्या रुग्णालयानं असं
रुग्णासोबत वागणं योग्य नव्हतं असं सर्वांचं मत आहे. मंगेशकर रुग्णालयच नव्हे तर आपल्या सोलापुरात पण काही रुग्णालय असंच वागतात असा अनेक रुग्णांच्या नातेवाईकाचा अनुभव आहे. आता त्यामुळं सरकारनं यात लक्ष घालून कठोरात कठोर असे कायदे करावे म्हणजे रुग्णालय रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळणार नाही असंच यावेळी सांगावं असं वाटतं. कळंब येथे खून झालेल्या मनीषा बिडवे हिचा खून करणारे रामेश्वर भोसले आणि सय्यद या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज पोलीस रामेश्वर म्हणजे 2 आरोपींना त्यांच्या गावाकडे केस आणि त्यांच्या गावांकडे घेऊन गेले होते आणि यात जो रामेश्वर भोसले आपण मनीषाचा मोबाईल विकला असं सांगत होता, तर तो मोबाईल आज पोलिसांना या आरोपींच्या घरात सापडला आहे. आता तिचा मोबाईल सापडल्यामुळं ज्या समाजसेविका अंजलिया दवानिया म्हणतात की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या ह्याच्यात ह्याही म्हणजे हत्या झालेल्या मनीषाचा पण काहीतरी संबंध असावा. आता तो संबंध या मोबाईलमुळं उघडकीस येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर दमानिया म्हणतात तसं कुठल्या खासदारांचा कुठलं जवळचं बाळ मनीषानं कृष्णलीलासाठी त्याच्याबरोबर कृष्णलीला करण्यासाठी त्याच्यावर जाळं टाकलं होतं हेही तिच्या मोबाईलच्या CDRमधून पुढं येऊ शकेल असंच दिसतंय. आता पोलीस संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अँगलनं पण या हत्येचा तपास करत आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्या अण्णा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण. धन्यवाद.